एनडीए टीम या ठिकाणी उपस्थित राहिली आणि त्यांनी जवळजवळ 15 ते 16 लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं। त्याचबरोबर या ठिकाणी खाली गावातलं नुकसान होत असताना काही शेळ्या काही गुरं या ठिकाणी वाहून गेले, 4 व्हीलर गाड्या सुद्धा वाहून गेल्या। सरकारने शेतकऱ्याची आर्थिक मदत पूर्णपणे केली पाहिजे। जे घरदार पूर्ण हे झाले, भांडे वाहून गेले, त्यांच्या पण कुटुंबाला मदत केली पाहिजे। जवळच आमच्या घरामध्ये पहाटे 5 वाजता पाणी आलं, ते कमराच्या वर गेलं। नंतर आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो, पण खालचा मजला पूर्ण भरला होता। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे। आपण पाहिलं तर पाठीमागे बघू शकतात की ढगफुटी सदृश्य पाऊस हा पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी बघू शकतात की एक अख्खी 4 व्हीलर 4 चाकी वाहन हे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे। तसेच नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं असून अनेक घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। त्या ठिकाणी बघू शकतात की रस्ता देखील फुटून त्या ठिकाणी पाण्याने आपला प्रवाह सुरू ठेवलेला आहे। अक्षरशः या डोंगर माथ्यावरून आलेल्या पावसामुळे, जोरदार पावसामुळे या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अक्षरशः रस्त्यांना नद्यांचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। जनजीवन विस्कळीत झाले असून एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी आता बचाव कार्यासाठी दाखल झालेली आहे। पहाटेपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली असून अनेक घरे ही पाण्याखाली गेली। आपल्या सोबत या ठिकाणी करंजीकर आहेत, ग्रामस्थांना आपण विचारूयात नेमकं काय परिस्थिती आहे। दादा, कालपासून पावसाने हजेरी लावली आहे, एकंदरीत कधीपासून पाऊस सुरू झाला आणि काय परिस्थिती आहे? या ठिकाणी रात्री 12 वाजल्यापासून पाऊस चालू झाला आणि 4 वाजता या दोन्ही तलावाचं पाणी बाहेर पडल्यानंतर सगळ्या गावामध्ये पाणी घुसलं आणि भरपूर या ठिकाणी गावातील लोकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी सकाळीच मी खासदार साहेबांना, लोकनेते लंके साहेबांना फोन करून सांगितलं। त्याचबरोबर स्वतः त्यांनी तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांशी बोलून या ठिकाणी नगरहून कलेक्टर साहेबांना सांगून एनडीए टीम या ठिकाणी उपस्थित राहिली आणि त्यांनी जवळजवळ 15 ते 16 लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं। त्याचबरोबर या ठिकाणी खाली गावातलं नुकसान होत असताना काही शेळ्या काही गुरं या ठिकाणी वाहून गेले, 4 व्हीलर गाड्या सुद्धा वाहून गेल्या, मोटरसायकली सुद्धा वाहून गेले, एक फर्निचर दुकान तर या ठिकाणी वाहून गेलेलं आहे। फार मोठं असं नुकसान झालेलं, पाऊस काही कमी होताना दिसत नाही आणि पाण्याचा उपयोग एकदम वाढत आहे। या ठिकाणी जनजीवन एकदम विस्कळीत झालेले, तरी आम्ही करंजी गावच्या वतीने या ठिकाणी सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गावातील जे रस्त्याच्या कडेचे लोक आहेत, नदीच्या काठीचे, त्यांना मंगल कार्यालय या ठिकाणी हलवण्यात सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांची जेवणाची पण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दादा, एवढ्या वर्षानंतर असा पाऊस झाला, हा कधीपासून तुम्ही असा याआधी पाऊस पाहिला होता की एवढं पूरजन्य परिस्थिती सारखा? याआधी पाऊस पाहिला, पण एवढी पूरजन्य परिस्थिती कधीच पाहिली नाही। माझा जन्म 75चा आहे, पण एवढा पाऊस कधी झालाच नाही, याच्या अगोदर कधीच नाही झाला। म्हणजे गेल्या 50 वर्षात असा पाऊस कधी झालेलाच नव्हता। एकंदरीत तिथं आता शेतीची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे काय नुकसान वगैरे झालेलं आहे? या ठिकाणी तसं पाहिलं तर शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या ठिकाणी फळबागा आहेत, काही ठिकाणी कांद्याची लागवड आहे, काही ठिकाणी तुरीची लागवड आहे, काही ठिकाणी बाजरीची लागवड आहे, पण त्याच्यापेक्षाही या ठिकाणी शेतीच वाहून गेली। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। दादा, काय मागणी करणार सरकारला, शासनाला? एकंदरीत एवढा पाऊस हा चालू आहे, सरकारने काय केलं पाहिजे? सरकारने शेतकऱ्याची आर्थिक मदत पूर्णपणे केली पाहिजे। जे घरदार पूर्ण हे झाले, भांडे वाहून गेले, त्यांच्या पण कुटुंबाला मदत केली पाहिजे। एकंदरीत आणखी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूयात की दादा, एवढा पाऊस झालेला आहे, एकंदरीत काय परिस्थिती आहे करंजीमध्ये आणि काय काय नुकसान झालेलं आहे? करंजीमध्ये आता आम्ही तर रोडच्या कडेलाच राहतो, इथं जवळच आमच्या घरामध्ये पहाटे 5 वाजता पाणी आलं, ते कमराच्या वर गेलं। नंतर आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो, पण खालचा मजला पूर्ण भरला होता। पण आम्ही सुरक्षित स्थळी वर गेलो। मग गावातील सरपंच असतील, त्यांनी मग रेस्क्यू टीम बोलवली, अग्निशामक दल बोलवलं आणि त्यानंतर मग आम्ही रेस्क्यू टीमच्या यांनी खाली आलो। मग बरं, एकंदरीत कधी झालं होतं, तुम्हाला कधी कळलं की बाहेर अक्षरशः पूरजन्य परिस्थिती आहे? कशा प्रकारे प्रशासनाने सहकार्य केलं? प्रशासनाचे सहकार्य तर केलं, पण परिस्थिती अशी अगोदर कधीच झाली नाही। 4:30-5च्या दरम्यान पाणी वाढत गेलं, त्याच्यानंतर म्हणजे इथं भयानक परिस्थिती निर्माण झाली। आता इथं जवळच आमचे जे शेतकरी आहेत त्यांच्या गाया होऊन गेल्या आमच्या समोरच, आणि शेळ्या होऊन गेल्या, शेळ्या तर मृत पावल्यात, काहीच म्हणजे गाया मरण पावल्यात, आणि घरांचं खूप नुकसान झालं। आता आमची मोटरसायकल वाहून गेली, बरंचसं नुकसान झालं, शेजाऱ्यांच्या मोटरसायकल गेल्या, 4 व्हीलर वाहून गेल्या, अशी परिस्थिती निर्माण। एकंदरीत आपण बघू शकतो की अक्षरशः विशाखापट्टणम हा जो महामार्ग आहे तो देखील या पाण्याच्या प्रवाहामुळे खचलेला आहे। या ठिकाणी वाहनांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे। एनडीआरएफ कडून आपत्कालीन परिस्थिती जन्य घोषित करण्यात आले असून या ठिकाणी बचाव कार्य हे सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर।